नमस्कार. तुमचं सर्वांचं स्वप्न असेल की मराठी उद्योजक बनायचं, आपला स्वतःचा ब्रँड तयार करायचा, आपल्या स्वतःचं काहीतरी असलेलं स्टार्टअप सुरू करायचं आहे. भरपूर आता महाराष्ट्रामध्ये असा ट्रेंड बघितला असेल तुम्ही की 10वी झाली की 10वी नंतर इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला जायचं. आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलला गेल्यानंतर सपोज जास्त मार्क असेल तर मेडिकलला जायचं, कमी असेल तर इंजिनिअरिंगला जायचं. इंजिनिअरिंग झाल्यानंतर जर कुठं चांगली जॉब मिळाली नाही तर मात्र कमी जॉबमध्ये तुम्हाला समाधान जे आहे ते मानावं लागत आहे. याच्यातच एक पर्याय समोर येत आहे, तो म्हणजे आता सर्वात जास्त चालत आहे की ते मराठी उद्योजक. कारण की आता स्टार्टअप जे आहे ते स्टार्टअप भरपूर वाढलेले आहे. तुम्ही जर खेडेगावात गेले किंवा आता अहमदनगरचा एक तुम्ही जर जिल्हा बघितला तर त्यामध्ये बाप नावाची एक आय टी कंपनीसुद्धा एका इंजिनिअरिंगने काढलेली आहे. किंवा इतरत्र असे भरपूर उद्योजक जे आहेत ते उद्योग जे आहे ते तुमच्यापर्यंत येतात, अशा न्यूज तुम्ही ऐकतात. आणि त्यातून तुम्हाला प्रेरित होण्यासाठी तुम्हालासुद्धा एक मराठी उद्योजक बनायचं का, किंवा असा प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर येतो. तर बनायचं की नाही बनायचं हा आपला टॉपिक नाही आहे. आपला टॉपिक मुळात हा आहे की मराठी उद्योजकसाठी हे जे उद्योजक आहे हे काय स्ट्रॅटेजी ठेवतात, हे कसं काम करतात, आणि दुसरं म्हणजे की नेमकं बिझनेस करायचा कसा, कशा प्रकारे बिझनेसमध्ये एंट्री मारायची, याची स्टार्टिंग काय, याची सुरुवात काय, हा संपूर्ण कोर्स जो आहे तो कोर्स आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून कंप्लीट करणार आहोत. तुमचं सर्वांचं स्वप्न असेल किंवा तुम्हा सर्वांना प्रत्येकाचं स्वप्न असते की आपल्याला गाडी बंगला वगैरे घ्यायचं किंवा आपल्याला काहीतरी कर्तृत्व करून दाखवायचं आहे. संपूर्ण विद्यार्थी जे आहे ते महाराष्ट्रातले त्यांना जॉब मिळतील किंवा नाही मिळतील हा प्रश्न नंतरचा आहे. परंतु प्रत्येक विद्यार्थी जे आहे ते त्यांच्यामध्ये काहीतरी क्वालिटी आहे आणि ते क्वालिटी तो साबित करू शकतो. मराठी उद्योजक ही जी संकल्पना आहे ही महाराष्ट्रात आता संपूर्ण चालत आहे आणि ह्या माध्यमातून भरपूर विद्यार्थी जे आहे ते स्वतःला स्टार्टअप करत आहे. आता राहिला प्रश्न तो स्टार्टअप कसा करायचा, कसा त्याचा इम्प्लिमेंट करायचं हे आपण बघूच. सर्वात महत्त्वाचं आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे की ही गोष्ट साध्य कशी होते. जे मोठमोठे लोक आहे किंवा जे छोटे छोटेसुद्धा तुम्ही बघितले असेल की छोटे छोटेसुद्धा स्टार्टअप आहे, असं नाही आहे की खूप मोठे स्टुडंट यामध्ये आहे, तर छोटे छोटेसुद्धा स्टार्टअप आहे जे महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने चालत आहे. या स्टार्टअपची सुरुवात काय, याच्यासाठी काय उद्योग लागतो, किती पैसा लागतो, उद्योग कोणता टाकायचा, उद्योगाबद्दल कशी इन्फॉर्मेशन काढायची, हे संपूर्ण मी तुम्हाला सांगतो. चला बघा की मराठी उद्योजक जर तुम्ही बनायचं असेल किंवा कोणताही उद्योजक घ्या, आपण मराठी उद्योजक या टॉपिकचं नाव यासाठी घेतलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी आपली जी आहे ती मराठी लोकांना किंवा मराठी माणसांना उद्योजक म्हटलं की उद्योजक आणि मराठी माणसाचा 36चा आकडा हा आपल्याला आजपर्यंत माहिती आहे. उद्योग करायचा फक्त गुजराती मारवाडी यांनी करायचा, हा आपला जो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे तो पॉईंट ऑफ व्ह्यू कुठेतरी चेंज व्हायला पाहिजे आणि तो चेंज होण्यास आता सुरुवात होत आहे. तर मराठी व्यक्ती जो आहे तो मराठी व्यक्ती एकदम सुरुवात कशी करतो, काही माझ्याकडे टिप्स आहे, काही पॉईंट्स आहे, त्या पॉईंटच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो की सुरुवात करताना सर्वात पहिले मार्केट लेवल, जसं की मार्केट लेवल कसं ओळखायचं तुम्हाला मार्केट लेवल सांगतो. मार्केट लेवल कशी ओळखल्या जाते की मार्केटमध्ये काय चालू आहे, किती पर्सेंट मार्केट जे आहे ते इंडियाचं आता चालू आहे, इंडियासाठी किती डेव्हलपमेंट्स आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. दुसरं म्हणजे की इंडियाच्या बाहेर काय एक्सपोर्ट होते, काय इम्पोर्ट होते, हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तिसरं, तुम्ही ज्या भौगोलिक परिस्थितीमध्ये येतात की जिओग्राफिकल एरिया तुमचा जो आहे त्या जिओग्राफिकल एरियामध्ये किती प्रमाणात किती प्रोडक्ट्स जे आहेत ते इम्पोर्ट होतात, एक्सपोर्ट होतात, त्यामधून किती प्रोडक्ट जे आहेत ते बनतात, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. छोट्या छोट्या जर तुम्ही तालुक्यात बघितले तर MIDC सुद्धा त्यामधून भरपूर असे प्रोडक्ट बनवते. खामगावचीच एक MIDC बघितली तर त्यामध्ये एक पियर्स नावाचं साबण आहे, ते जगातल्या 100पेक्षा जास्त देशामध्ये सुद्धा त्याची विक्री होते. म्हणजे बघा तुम्ही, साधारण तालुका असलेला एक खामगाव तो सुद्धा एका पियर्स साबणाची सुद्धा जगभरात इतकी डिमांड्स आहे. तर ती त्यांनी बघितलेली आहे की त्यांनी इम्पॅक्ट बघितलेला आहे, ग्राउंड लेवल बघितलेला आहे. तर ते तुम्हाला बघायचं आहे आणि ते बघण्याची पहिली स्टेप जी आहे ते की पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला तुमचा निश्चित ठेवायचा आहे की तुम्हाला कशा प्रकारे स्टार्टअप करायचा आहे. जो इंजिनियर्स असो किंवा IIT असो किंवा MBBS असो, इतरत्र जे BA BCom वाले विद्यार्थी आहे की ज्यांना जॉब्स आता खूप मोठा डिफिकल्ट झालेला आहे आणि अशातच त्यांना एक पर्याय समजला जातो, तो म्हणजे उद्योग करायचा. जायचं वापर, भांडवल किती लागेल, किती पैसा लागेल, किती इम्पॅक्ट द्यावा लागेल, दुसरं म्हणजे मेहनत किती करावी लागेल, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण की असं म्हटलं जाते आपल्याकडे की जॉब जे आहे म्हणजे नोकरी जी आहे ते 8 तासाचा धंदा आहे आणि धंदा जो आहे तो 24 तासाची नोकरी आहे. हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. धंदा म्हणजे उद्योग जो आहे हा 24 तासाची नोकरी समजून तुम्हाला त्यामध्ये इम्प्लिमेंट करावं लागेल.
यामधला सर्वात पॉईंट लक्षात ठेवा. ते सर्वात पहिला पॉईंट जो आहे तो पहिला पॉईंट तुम्हाला काय करायचा आहे, तुम्हाला जायचं आहे एक वेबसाईटवर. तुमच्या डोक्यात समोर कल्पना असेल की आपल्यालाही उद्योजक बनायचं आहे, आपल्यालाही काहीतरी स्टार्टअप करायचं आहे. जसं की माझंसुद्धा हे जे यूट्यूब जे आहे हे स्टार्टअपच आहे, त्यामधून काहीतरी अर्न होत आहे, ते स्टार्टअपच आहे. तर याच्या पलीकडे सुद्धा जाऊन आपल्याला जॉबच्या पलीकडे जाऊन सुद्धा एक स्टार्टअप निर्माण करायचं असेल तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, तर आपला जे कंट्री आहे त्यामध्ये जो आपला एक्सपोर्ट रेट आहे किंवा एक्सपोर्ट काउन्सिल जे आहे ते एक्सपोर्ट काउन्सिल चेक करायचं आहे. एक्सपोर्ट काउन्सिल कसं चेक करायचं ते एक वेबसाईट आहे. वेबसाईटवर या. वेबसाईट मी तुम्हाला सांगतो, ही एक वेबसाईट आहे महाराष्ट्र आपलं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. या वेबसाईटवर तुम्ही आले की तुम्ही साधारण कॉमर्स गव्हर्नमेंट ट्रेड स्टॅटिस्टिक या हिशोबावर सुद्धा तुम्ही येऊ शकता. आणि तुम्हाला ही वेबसाईट जर बघायची असेल तर तुम्हाला इम्पोर्ट काउन्सिल एक टाकावं लागेल. इथं बघा तुम्ही एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट, एक्सपोर्ट काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजे एक्सपोर्ट काय होतं. तुम्हाला इम्पोर्ट बघायचं असेल तुम्ही इम्पोर्टही बघू शकता. एक्सपोर्ट काउन्सिल ऑफ इंडिया हे तुम्हाला यूज करावं लागेल. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथं की एक्सपोर्ट काउन्सिल ऑफ इंडियावर क्लिक केल्यानंतर एक वेबसाईट येते. ती वेबसाईट तुम्ही इथं बघू शकता. या वेबसाईटचा पूर्ण डेटा तुम्हाला दिसेल यामध्ये. आता ह्यामध्ये एक्सपोर्ट काउन्सिलची वेबसाईटमध्ये महत्त्वाचं काय राहते ते बघूया. तुम्ही जेव्हा ही वेबसाईट ओपन करसाल तेव्हा तुम्हाला माहिती पडेलच, परंतु यामध्ये निर्यात पोर्टल नावाचं एक पोर्टल आहे. ह्यामध्ये काय अपडेट्स आहे ते मी तुम्हाला समजून सांगतो. यामध्ये तुम्ही इथं बघू शकता की निर्यात नावाचं जे पोर्टल आहे यामध्ये देशाच्या बाहेर किती प्रोडक्ट्स जे आहे ते जातात, किती सर्व्हिस जातात, किती गुड्स जातात, त्याचा पूर्ण इम्पॅक्ट जो आहे तो या वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळतो. इथं तुम्ही बघू शकता की किती ब्रिलियंटचा व्यवसाय जो आहे तो परदेशात होतो, याची पूर्ण लिस्ट जी आहे ती इथं तुम्ही बघा. यामध्ये दिलेला आहे की कम्युनिटी व्ह्यू दिलेला आहे, त्यानंतर टोटल एक्सपोर्ट दिलेला आहे. टोटल एक्सपोर्टचा एक महिना दिलेला आहे एप्रिल 2022 ते सप्टेंबर 2022. तुम्ही तुमच्या हिशोबानुसार हे जे ट्रेड्स आहे हे ट्रेड्स तुम्ही मंथली बघू शकता की मंथली या ट्रेड्समध्ये किती बाहेर जे आहे ते गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोव्हाइड केलेले आहे. त्याच्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की मिनिमम त्याचा रेट वगैरे दिलेला आहे, एक्सपोर्ट रेट किती झालेला आहे, ग्रोथ किती आहे, म्हणजे प्रिव्हियस मंथमध्ये जी ग्रोथ होती त्याच्यापेक्षा या मंथमध्ये ग्रोथ वाढलेला आहे. म्हणजे डेली मंथ वाईज तुम्हाला अपडेट जे आहे ते अपडेट या पोर्टलवर तुम्हाला पाहायला मिळत आहे. जसं की पेट्रोलियम प्रोडक्ट जर तुम्ही बघितले असतील तर 26% या मंथला वाढलेला आहे प्रिव्हियस मंथपेक्षा. तर इंजिनिअरिंग गुड्स तुम्ही बघितला तर -5% गेलेला आहे. आता सर्वात जास्त जो आहे तो सर्व्हिसेस आणि गुड्स जो आहे तो इंडियाच्या बाहेर किंवा इंडियन कंट्रीच्या बाहेर जो विकला जातो किंवा जो गेला जातो, ज्यातून पैसा निर्माण होतो ते म्हणजे इंजिनिअरिंग आहे, इंजिनिअरिंग गुड्स आहे, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आहे, पेट्रोलियम्स आहे, त्यानंतर जेम्स अँड ज्वेलरीज आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मी ऑर्गनायझेशन अँड इनऑर्गनायझेशन केमिकल्स आहे, ऑदरसुद्धा आहे, ड्रग्स अँड फार्मसीसुद्धा आहे. त्याच्यानंतर इथं बघू शकता तुम्ही की इलेक्ट्रॉनिक्स गुड्स आहे. त्याच्यानंतर इथं बघू शकता तुम्ही जर्मन्स ऑफ टेक्स्टाईल्स यासुद्धा 10 पॉईंट्स इथं बघू शकता तुम्ही. 10 पॉईंट्सने यावर्षी म्हणजे या मंथला इन्क्रीज झालेले आहे 10%. कॉटन, त्याच्यानंतर राईस, प्लॅस्टिक हे बघू शकता तुम्ही, मरीन प्रोडक्ट्स. म्हणजे यामधून तुम्हाला नेमकं काय टाकायचं आहे, तुम्हाला कोणतं प्रोडक्ट्सवर वर्क करायचं आहे याची एक आयडिया येऊन जाते, एक माइंडसेट क्रिएट होऊन जातो की हे पाहिल्यानंतर किंवा हे लिस्ट जे आहे हे लिस्ट इंडियाच्या बाहेर एवढे प्रोडक्ट गेले म्हणजे तुम्हाला तुमच्या मार्केटनुसार तुमची व्हॅल्यू कळते की तुम्हाला कोणता बिझनेसमध्ये एंटर मारायचा किंवा कोणता व्यवसाय तुम्हाला तुमच्यासाठी सफिशियंट राहू शकतो याची संपूर्ण कल्पना तुम्हाला या वेबसाईटच्या माध्यमातून. म्हणजेच पहिली स्टेप तुमची हेच राहते की एक्सपोर्ट जे काउन्सिल आहे एक्सपोर्ट काउन्सिलला पूर्ण ॲनालिसिस करणे. तुम्ही इथं बघू शकता की हँडीक्राफ्ट्स, त्यानंतर कार्पेट, आयरन डेल्स. आता चला हे पूर्ण लिस्ट आहे, तुम्ही बघूनच घ्या. तुम्हाला वेबसाईट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल. ही झाली वेबसाईट. यामध्ये आय टीचे जे विद्यार्थी आहेत ना त्यांचे स्टार्टअप जे आहे ते मला जास्त पाहायला मिळत आहे की मी सुद्धा आय टीलेच आहे. आय टीचे विद्यार्थी जे आहेत ते इंडियाच्या बाहेर स्टार्टअपसुद्धा त्यांचे भरपूर प्रमाणात वाढलेले आहे. एवढंच नव्हे तर भरपूर अशा आय टी कंपन्या ज्या आहे की आता त्या येत आहे खेड्याकडेही सुद्धा त्यांची वाटचाल जी आहे ते चालूच आहे. काही ना काही टाकण्याचा प्रयत्न करत आहे. तुमच्याकडे जेव्हाही भविष्यामध्ये भांडवल येईल त्यानुसार तुम्ही हे इम्पॅक्ट करू शकता. त्याच्यानुसार तुम्ही बघा की USA म्हणजेच USA ला सर्वात जास्त जो आहे तो सर्व्हिस आणि गुड्स प्रोव्हाइड करते इंडिया. याची लिस्ट जी आहे ते लिस्ट तुम्हाला मी पूर्णपणे इथे दाखवतो. ही लिस्ट तुम्ही बघा. आता ही लिस्ट बघण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, यामध्ये समोर एक दिलेला बघा होम आणि होमच्या बाजूला इयर. आता इयर सिलेक्ट करताना तुम्हाला ज्या इयरचा डेटा पाहिजे ते इयर सिलेक्ट करायचं. फ्रॉम
म्हणजे कोणत्या महिन्याचा डेटा बघायचा आहे तिथूनपासून तर कोणत्या महिन्यापर्यंत बघायचा आहे, कुठून आणि कुठपर्यंत, हे मंथ सिलेक्ट करून घ्यायचं. जसं की आपण इथं नोव्हेंबरपासून तर डिसेंबरचा डेटा बघणार आहे. रिजन सिलेक्ट करायचा आहे, आशिया, आफ्रिका, युरोप वगैरे कोणतं रिजन तुम्हाला जिओग्राफिकल एरिया तुमचा सिलेक्ट करायचा आहे ते तुम्ही बघू शकता. ऑल रिजनसाठी आपण सिलेक्ट करू. कंट्री बघू शकता, कोणत्या कंट्रीसाठी तुम्हाला बघायचं आहे, तुम्ही पूर्ण कंट्री काढू शकता. तुम्हाला बेसिक नॉलेज, डीप नॉलेज यामधून सर्व येईल. ऑल कंट्रीजचा आपण डेटा सिलेक्ट करूया. इंजिनिअरिंग गुड्स आपल्याला बघायचं आहे, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आपल्याला बघायचं आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता, तुम्हाला ॲग्रिकल्चर रिलेटेड काही टाकायचं असेल, ॲग्रिकल्चर रिलेटेड तुम्हाला बिझनेस बघायचा असेल की किती एक्सपोर्ट होतो भारताबाहेर ते सुद्धा इथं आहे. कार्पेट वगैरे, कॉफी वगैरे, ड्रग्स, इलेक्ट्रॉनिक्स गुड्स, जे सर्व्हिसेस किती आहे यासुद्धा तुम्हाला याचा इम्पॅक्ट जो आहे तो याचा इम्पॅक्ट पाहायला मिळेल की कितीचा इम्पॅक्ट, किती प्रोडक्टचा इम्पॅक्ट, किती सर्व्हिसचा इम्पॅक्ट, किती कंट्रीवर पडतो, हे सर्व तुम्हाला पाहायला मिळेल. सबमिट केलं. सबमिट केल्यानंतर लिस्ट आपल्यासमोर येईल. हे लिस्ट बघायची आहे. या लिस्टमध्ये तुम्हाला एक डेटा जो येईल तो डेटा तुम्हाला ॲनालिसिस करायचा आहे की किती पर्सेंट. तर इथं बघू शकता तुम्ही की डॉलरमध्ये 17.87 बिलियन इतकी जे आहे ते म्हणजे 28% जे आहे ते 28% जे आहे ते एक्सपोर्ट केला जातो इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये. ते बघू शकता तुम्ही या कंट्रीचा पूर्ण डेटा दिलेला आहे. तर USA मध्ये $2,895 इतकी मिनिमम जे आहे ते एक्सपोर्ट जे आहे ते इंडियाची राहिलेली आहे. यामध्ये या महिन्यामध्ये 19% जे आहे ते वाढलेलं आहे. तुम्ही युनायटेड अरब इमिरात बघू शकता किती वाढलेलं आहे, 384. त्यानंतर सौदी अरेबिया, जर्मनी, मेक्सिको, सिंगापूर, UK, इटली, चायना हे सुद्धा देश बघू शकता की किती वाढलेले आहे. आणि यामध्ये कसं आहे बघा, हे जे ब्ल्यू कलरमध्ये तुम्हाला दिसतं आहे यामध्ये की त्या कंट्रीसोबत आपला व्यवहार जो आहे तो वाढलेला आहे. आणि हे जे कंट्री आहे, ह्या ज्या कंट्री आहे ह्या ज्यामध्ये तुम्हाला कलर दिसत आहे, रेड कलर वगैरे, हे जे ब्राऊन कलर, याचे इम्पॅक्ट जे आहे इथं बघा मायनसमध्ये गेलेला आहे. म्हणजे इथं तुम्हाला समजते की याचे इम्पॅक्ट जे आहे त्याचा जो प्रभाव जो आहे तो कमी झालेला आहे. आणि अशाच कंट्रीला तुम्ही फोकस करू शकता. आता ह्यामध्ये काय करायचं आहे, इथं बघू शकता तुम्ही याची आयडिया तुम्हाला पूर्णपणे लागल्यानंतर तुम्हाला एक आयडिया येऊन जातील की आपल्याला किती प्रोडक्ट्स आणि कोणत्या सर्व्हिसमध्ये आपण एंटर केलं तर किती आपल्याला फायदा होऊ शकतो. इथं बघू शकता तुम्ही की इटलीचा एक सर्व्हे काढलेला आहे. इटलीच्या सर्व्हेमध्ये तुम्हाला जर क्लायंट मिळत असेल तर तुम्ही इथं सुद्धा काही ना काही तुमचा हात वगैरे मारू शकता. म्हणजे इथं तुम्हाला सुद्धा काही ना काही आयडिया असे तुम्ही जर भरपूर बघितले तर असं काही नाही आहे की हे मी इंजिनिअरिंग रिलेटेड मी स्वतः आहे म्हणून मी तुम्हाला इंजिनिअरिंग रिलेटेड डेटा दाखवला. भरपूर ॲग्रिकल्चर रिलेटेड वगैरे याची आयडिया तुम्हाला लागून जाते की किती इम्पोर्ट करायचे, किती एक्सपोर्ट करायचे. त्याच्यानुसार तुम्ही तुमचे शेतीतले प्रोडक्टसुद्धा तयार करू शकता किंवा तुमचं स्वतःचं स्टार्टअप तयार करू शकता की तुम्हाला आयडिया येऊन जाते की इंटरनॅशनल मार्केटमध्ये काय चाललेलं आहे, मार्केट कुठं गेलेलं आहे, मार्केटमध्ये काय सध्या स्थिती आहे, हे सर्व तुम्हाला एकदम पाहायला मिळणार आहे. त्याच्यानंतर जोही तुम्ही डेटा टाकसाल तो डेटा तुम्हाला संपूर्ण या काउन्सिलिंग वेबसाईटवर अवेलेबल केलेला आहे. आता ही झाली पहिली प्रोसेस. दुसरी प्रोसेस कशी असतील बघा की नेमकं आपल्याला लगेच टाकायचं आहे का, काही नाही टाकायचं लगेच. मग काय करायचं आहे आपल्याला, तर आपल्याला बघा तुम्ही आपल्याला करायचं काय, आपल्याला इथं बघा तुम्ही आपल्याला सर्वात पहिले करायचं काय की ॲनालिसिस करून घ्यायचं. सर्व ॲनालिसिस तुम्हाला समजतं काय ॲनालिसिस काय आहे समजून घ्या. ॲनालिसिस अशी गोष्ट आहे की सपोज तुम्हाला एक झाड कापण्यासाठी 10 दिवस दिले. किती? 10 दिवस दिले. तुम्हाला एक झाड कापायचं आहे, त्यासाठी तुम्हाला 10 डेज दिलेले आहे. आता 10 डेजमध्ये काय होते माहिती आहे का, 10 डेजमध्ये जो हुशार व्यक्ती आहे की नाही, ज्याला काहीतरी आयडिया करायची, ज्याला इम्पॅक्ट पाडायचा आहे, तो काय करते 8 दिवस जे आहे ना 8 दिवस नुसतं फक्त तो त्या जे कापायचे जे यंत्र आहे जसं की तुम्ही कुऱ्हाड घेऊ शकता, तर त्याला फक्त 8 दिवस जे आहे ते धार देईल. फक्त काय देईल? धार देईल. 8 दिवस धार देईल आणि 2 दिवसात ते झाड जे आहे ते कापून फेकेल. म्हणजे तुम्हाला काय करायचं समजा तुम्ही 8 दिवस तुमच्याकडे आहे, तर 8मधलं म्हणजे 10 दिवस तुमच्याकडे आहे, तर 8 दिवस तुम्हाला फक्त आणि फक्त ॲनालिसिस करायचं. तुम्हाला फक्त त्याचा डेटा काढायचा आहे, तुम्हाला अभ्यास करायचा, समजून घ्यायचा आहे. आणि जर एकदा का तुम्ही हे 8 दिवस दिले त्यानंतर झाड कापायला 2च दिवस लागतील. किती? 2. पण तुम्ही ह्या 8 दिवस दिले नाही तर 10चे 10 दिवस तुम्हालासुद्धा ते व्यर्थ जाऊ शकता. हे इम्पॅक्ट आहे, हा समजून घ्या तुम्ही. ही महत्त्वाची गोष्ट आहे. अशा प्रकारे तुम्हाला तुमचं स्वतःचं काही चालू करायचं असेल तर तुम्ही भविष्यामध्ये हा इम्पॅक्ट तुम्ही विचार करू शकता, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारची वेबसाईट्स तुम्हीसुद्धा यामध्ये ॲनालिसिस करू शकता. आता हा पहिला आपला प्रयत्न राहणार आहे. याच्या माध्यमातून आपण भरपूर असे ॲनालिसिसचे व्हिडिओ जे आहे ते मराठी विद्यार्थी जे आपले ते त्यांना काही स्टार्टअप चालू करायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आपण कोर्सेस जे आहे ते लॉन्च करणारच आहोत. बिझनेस रिलेटेड आपली ही एक वेब सिरीज जी आहे असं म्हटलं तरी चालेल याला,
ॲज अ स्टार्टअप जो आहे तो स्टार्टअपच्या माध्यमातून आपण चालू राहू देणार आहे. यामध्ये तुम्हाला नवीन नवीन गोष्टी, नवीन नवीन कल्पना, नवीन नवीन लोकांचे विचारसुद्धा याला तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हे सिरीज खूप महत्त्वपूर्ण राहणार आहे. हे सिरीज जशी जशी चालेल तसे तसे तुम्हाला नॉलेज मिळेलच. ज्यांनी आपलं चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नाही, सबस्क्राईब करून टाका आताच. त्याच्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की इथं काही कमेंट्स आहेत. जसं खरं तर मनापासून थँक्स की मराठीत शिकवलं, साधं सोपं आणि रिलायबल पद्धतीने समजलं. आमच्याकडून तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा. मराठी उद्योजक पोर्टल आहे, या पोर्टलवर सुद्धा भरपूर असे कमेंट्स आलेले आहे. यामधून तुम्हाला सुद्धा भरपूर माहिती मिळते. या पोर्टलला सुद्धा तुम्ही भेट नक्की दिली पाहिजे. अजूनही काही विद्यार्थ्यांना यूट्यूब रिलेटेडसुद्धा बिझनेस जे आहे ते बिझनेस आपण घेऊनच येऊया. त्याच्यानंतर काउन्सलिंग, मार्केटिंग ह्याच्या स्ट्रॅटेजी आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगतो मॅनेजमेंट, या सर्व स्ट्रॅटेजी आहे त्या सर्व स्ट्रॅटेजी मी तुम्हाला हळूहळू समजून सांगणार आहे. एवढंच नव्हे तर तुम्हाला प्लॅनिंगपासून तर तुमच्या परफेक्शन कसं आणायचं तुमच्यामध्ये स्वतःमध्ये आणि कशा प्रकारे सुरुवात करायची हळूहळू. एकदम मोठं झाड आपल्याला कापायचं नाही आहे. एकदम लहानपणापासून, म्हणजे जसं की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची स्ट्रॅटेजी बघितली तर एकदम मोठं नाही, छोट्यापासून सुरुवात करायची नाही, मग नंतर मोठं साध्य करायचं आहे. आपण काय करतो, एकदम मोठं प्रयत्न करतो, मोठं साध्य करण्याचा प्रयत्न करतो आणि सपोज त्यामध्ये एखाद्याला यश मिळेलही, 100पैकी 90 जणाला मिळेल किंवा 10 जणाला मिळेल, परंतु भरपूर असे विद्यार्थी आहे की भरपूर असे स्टार्टअप आहे की ते फेल जाऊ शकतात. म्हणून आपल्याला छोट्यापासून सुरुवात करायची आहे आणि स्ट्रॅटेजी त्याची संपूर्ण मी तयार केलेलीच आहे. हे सर्व जो हा आपला जो बॅच जी आहे, बॅच तुम्हाला फ्रीमध्ये मी शिकवण्याचा प्रयत्न पूर्णपणे करणारच आहेत. हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. आणि साध्या सरळ शब्दामध्ये, आपल्या मराठी शब्दामध्ये तुम्हाला सुद्धा हे संपूर्ण पाहायला मिळणार आहे. लक्षात घ्या तुम्ही. त्याच्यानंतरही तुम्हाला भरपूर असे इम्पॅक्ट जे आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. या व्हिडिओमध्ये आपण इतकं सांगू आणि भरपूर नेक्स्ट व्हिडिओसुद्धा येईल, त्याचीसुद्धा तुम्ही वाट बघाच. आणि जशी तुम्हाला वाटेल त्याची नोटिफिकेशन येईल. ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनासुद्धा नोटिफिकेशन लवकरात लवकर येईल. तर एवढंच मी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.